या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत 3 मान्यवर पाहुणे आहेत। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे आहेत आणि राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सुद्धा आहेत। अखिल चित्रेंपासून या चर्चेला आपण सुरुवात करूया। अखिलजी, 2016 मध्ये जे चित्र होतं, जो होल्ड होता, तो होल्ड राखण्यामध्ये 2025 मध्ये तुम्हाला यश आलं नाही। हा होल्ड का गमावला? अगदी शून्यावर हा निकाल लागावा, एकही जागा निवडून येऊ नये, इतपत पानिपत का झालं? दोघे ठाकरे एकत्र येऊन सुद्धा असं तुम्हाला वाटतं? खरं तर ये पब्लिक है, ये सब जानती है। आता आपल्याच गेस्ट सेंटरच्या जे काय कमेंट्स मी आता वाचत होतो, तुम्हीच वाचून दाखवल्या, तर मला असं वाटतं की जनतेला कळलेलं आहे ते ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर कोणताही परिणाम होणार नाहीये। राहिला प्रश्न पतपेटीच्या निवडणुकीचा, तर ह्याचं इतकं भाऊ करायचं गरज काय आहे? 2-4 दिवसाआधी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पतपेटीवर 11 निवडून शिवसेनेच्या पॅनलचे आलेत। तर बेस्टच्या या पतपेढीच्या निवडणुकीवर मुंबई महानगरपालिका कशी अवलंबून आहे हाच खरा मुळात प्रश्न निर्माण होत नाही। कारण 2016ला भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना, त्यांचा मुख्यमंत्री असताना, आपणच आता मी आपल्याच सगळ्या त्या डिटेल्समध्ये पाहत होतो तेव्हा शून्य आलेलं आहे भारतीय जनता पार्टीला। पण त्याच्यानंतर आलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना किती उमेदवार निवडून आलेत हे मला असं वाटतं की इतिहासात नोंद आहे त्याची। म्हणून कोणत्याही प्रकारचा परिणाम हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार नाही। राहिला प्रश्न सोसायटीची निवडणूक होत असते, एखाद्या इमारतीत देखील वेगवेगळ्या पक्षाची लोक राहतात। उद्या हे सगळे एकत्र होतील म्हणून आम्ही महायुतीचे सगळे एकत्र आहोत, आमचे निवडून आले म्हणून सोसायटीत निवडून आलो म्हणून आता महानगरपालिकेत पण आम्हीच निवडून येणार। मला असं वाटतं हास्यास्पद आहे। आणि आज तर आशिष शेलारजींचं मी कमेंट ऐकलं, आशिष शेलारजी असं म्हणाले की जय वीरू, यांचे जय वीरू देखील बदलले। कालपर्यंत जय वीरू प्रवीण दरेकर साहेब आणि प्रसाद लाड होते, आज यांनी डायरेक्ट जयच बदलून टाकला, आज यांचा जय शशांकराव झाला। मला असं वाटतं की शशांकरावजींचा बुरखा जो काय त्यांनी मी भाजप बरोबर नाही आणि वेगळं स्वतंत्र लढतोय ते देखील आज फाटलेलं आहे। हे जे काय जे वोटर्स आहेत, जे कोण कामगार आहेत, त्यांना देखील लक्षात आलेलं